भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा मला. समीर राजेंद्र बहादुरे. बरं, आता आपण जो हा चना पाहत आहे हायरिच कंपनीचा 1001 हा तुम्ही पेरला आणि आज काढला, तुमची काढणी झाली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा चना? खूप अगदी सुंदर आहे चना. बरं, बरं. ॲव्हरेज पण खूप चांगला आहे. अच्छा, किती पोते आहे आता हे झाले आपले? हे 35 पोते झाले. 35 पोते झाले. जवळपास 63 किलोचं आपण जरी म्हटलं एक पोतं, तरी 22 क्विंटल चना झाला आपला. हो. हा किती एकरमधला आहे? 1.5 एकर मध्ये. 1.5 एकरमधला आहे. आणि म्हणजे 14.5 क्विंटल 14.66 क्विंटलचा ॲव्हरेज आला आपल्याला. 14.5चा ॲव्हरेज आला आपल्याला, नाही का? कसं आहे, तुम्ही समाधानी आहे? हो. काय वाटलं विशेष तुम्हाला याच्याबद्दल? विशेष म्हणजे ॲव्हरेज चांगला आहे. हं, हं. पीक चांगलं होतं. बरं, बरं. आणि संजय भाऊ, तुम्ही या शेताची पूर्ण देखरेख केली. हो. तर सुरुवातीपासून सांगा मला, म्हणजे किती चना पेरला तुम्ही 1.5 एकरमध्ये? 50 किलो 50 किलो पेरला आहे. फवारण्या किती झाल्या आपल्या? फवारण्या 3 3 फवारण्या झाल्या. शेवटची फवारणी आपण ड्रोनने केली होती. केली. ओके. आणि काय वाटलं तुम्हाला या चण्यामध्ये विशेष? या चण्यात मर नाही. मर नाही आहे. हां. आणि उंच वाढतो उंच वाढतो. आणि ॲव्हरेजला पण चांगला आहे. ॲव्हरेजला चांगलं. बरोबर. आता आपण सगळ्यासमोर आपण हा चना काढला आहे. हो. जवळपास 35 पोते आपले कट्टे झाले पूर्ण. 63 किलो एक म्हटलं तरी आपलं 22 क्विंटलचा हा चना झालेला आहे पूर्ण. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. दिनेश बाबारावजी भोयर. बरं, बरं. गाव कोणतं आहे? ब्रह्मी. ब्रह्मी, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. बरं, बरं. काय वाटते तुम्हाला चण्याबद्दल? चण्याची व्हेरायटी खूपच सुंदर आहे. आहे ना? तिथे जास्तीत जास्त जॉकी असते. बरं. जॉकीवर मर असल्यामुळं हां, हां. संजीव भोयर यांनी यावर्षी व्हेरायटी चेंज केली. हां, हां. तसं रुचीचे दरवर्षीच याटा मानत असते ते. बरोबर आहे. variety सोयाबीन अलग लावतात. अलग. हां, हां. आणि एकमेव शेतकरी असे आहे हो. का दरवर्षी रुचीचं कोणतं ना कोणतं वाण पेरत लावतात ते. असते. बरोबर आहे, बरोबर. माझ्याजवळ स्वतःचा ट्रॅक्टर आहे. हो, हो. यांची दरवर्षी पेरणी मीच करतो. तुम्हीच करता. मशीन पण तुमची वाटते नाही? माझ्याकडेच असते. बढिया, बढिया. धन्यवाद दादा. धन्यवाद. ओके.